बाप भाजपात आणि पोरग शेनेत आणि सून बचत गटात, असे अनेक वाक्याने महाराजांनी खळखळून हसायला लावले. खरं तर इंदुरीकर महाराजांचे भक्त मिळतील का नाही यामध्ये शंकाच आहे. पण एवढे मात्र खरे आहे की महाराजांचे जबरा फॅन मात्र प्रत्येक गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इंदुरीकर महाराजांबद्दल लोकांना काय वाटते असे विचारले तर काही जण लोक म्हणतात महाराज बक्कळ पैसे कमवतात, काही म्हणतात अध्यात्म सोडून इतर विषय बोलतात. पण यामध्ये सर्वांचं एक मत होईल ते म्हणजे महाराज एकदम जबरदस्त बोलतात. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला इंदुरीकर महाराजांबद्दल 5 गोष्टी सांगणार आहोत, तेही फक्त आपल्या लाडक्या मराठी टेक अपडेट या चॅनलवरती. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम पाहता येतील. मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. इंदुरीकर महाराजांचं मूळ गाव आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोर हे गाव. पण सध्या इंदुरीकर महाराज हे संगमनेर तालुक्यातील ओझर या गावी स्थायिक झाले आहेत. इंदुरीकर महाराज हे स्वतः उच्च शिक्षित आहेत. इंदुरीकर महाराज यांचं शिक्षण BSc BEd झालं आहे. इंदुरीकर महाराज यांचं लग्न शालिनीताई देशमुख यांच्याबरोबर झालं. खरं तर शालिनीताई या स्वतः कीर्तनकार आहेत. YouTube वरती त्यांची अनेक कीर्तने आपल्याला पाहायला मिळतील. इंदुरीकर महाराज एवढी प्रसिद्धी त्यांना मिळाली नाही, मात्र शालिनीताई यांचं कीर्तन लोक मोठ्या आवडीने ऐकतात. इंदुरीकर महाराजांना एक मुलगा व एक मुलगी असा चौकोनी संसार महाराजांचा आहे. इंदुरीकर महाराजांना कीर्तनासाठी तुमच्याकडे आणण्याचा विचार करत असाल तर थांबा, कारण 2019 आणि 2020 या दोन्ही वर्षाच्या इंदुरीकर महाराजांच्या तारखा बुक झाल्या आहेत. यासाठीचा 2021 नंतरचा विचार करा. इंदुरीकर महाराज एका कीर्तनासाठी तब्बल 50,000 ते 1,00,000 रुपये घेतात. तर मित्रांनो, इंदुरीकर महाराजांबद्दल या 5 गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच इंदुरीकर महाराज यांच्याबद्दल तुम्हाला माहित असलेल्या गोष्टी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी तसेच नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका भन्नाट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.